माझ्या नवऱ्याचे निधन झाल्यामुळे मी माझ्या शेतातील काम करण्यासाठी एका मुलाला कामावर ठेवलं होतं. आम्ही एक दिवस रात्री शेतात पाणी द्यायला गेलो आणि त्या मुलाने 5 एकराचं ते अथांग पसरलेलं शेत. कधी काळी याच मातीत सुखाने संसार फुलत होता, पण नियतीला काही वेगळंच मान्य होतं. एका कल्पित अद्भुत अशा आजाराने माझ्या नवऱ्याला माझ्यापासून कायमचं हिरावून नेलं. हसते खेळते दिवस अचानक करपून गेले आणि माझ्या पदरात पडला तो फक्त 5 एकर जमिनीचा तुकडा आणि आभाळा एवढं अथांग एकटेपण. मी एक साधी शेतकरी बाई नवऱ्याच्या जाण्याने कोमालून गेले होते. शेतातल्या काळ्या आईची सेवा करणं, नांगरणं, पिकाला पाणी देणं हे सगळं एकट्या जीवाला झेपणारं नव्हतंच. दिवस मावळायचा आणि रात्रीच्या अंधारात त्या मोठ्या घरात मला स्वतःच्या श्वासाची भीती वाटायची. अशाच एका हताश क्षणी माझ्या आयुष्यात त्याची एंट्री झाली. तो शेजारच्याच गावातला एक साधा, कष्टाळू तरुण मुलगा, आनंद. वय वर्ष 25-26 असेल, पण अंगापिंड कमावलेला. उन्हातान्हात काम करून त्याचं शरीर एकदम कसलेलं आणि तावसून सुलाखून निघालेलं होतं. माझ्या एकटेपणाची आणि शेतातल्या कामाची अडचण पाहून तो माझ्या शेतात मदतीला आणि कामाला आला. शेतकऱ्याचं आयुष्य म्हणजे मातीशी आणि घामाशी लग्न. आनंद शेतात आला जणू माझ्या सुकलेल्या 5 एकरात पुन्हा जीव आला. तो खूप कष्टाळू होता, पण त्याहून जास्त तो माझ्याकडे खूप आदराने आणि एका वेगळ्याच नजरेने पाहायचा. सुरुवातीला मला वाटलं की ती केवळ एका मालकिनीबद्दलची सहानुभूती असेल, पण जसजसे दिवस गेले तसतसं त्याच्या नजरेतलं काहीतरी बदलत गेलं. जेव्हा जेव्हा तो माझ्याजवळ जायचा तेव्हा त्याचा श्वास मला जाणवायचा. एक दिवस उन्हाळ्याचे दिवस संपत आले होते आणि पिकाला रात्रीचं पाणी देण्याची पाळी आमची होती. शेतात रात्रीचं पाणी सोडणं म्हणजे एक वेगळाच थरार असतो. चारही बाजूनी किर्र अंधार, फक्त रातकिड्यांचा आवाज आणि रात्रीच्या शांततेत पाण्याचा कळवळाट. मी हातात टॉर्च घेऊन शेताच्या बांधावरून चालत होते. आनंद माझ्या मागेच होता. रात्रीची वेळ, त्यात थंडगार सुटलेला वारा. माझ्या अंगावरची साडी वाऱ्याने सारखी उडत होती आणि पदर सांभाळताना माझी दचमक होत होती. अचानक माझा पाय एका ओल्या मातीच्या ढेकळावरून घसरला. मी पडणारच होते, पण पडण्यापूर्वीच 2 मजबूत, उबदार हातांनी मला घट्ट कवेत धरलं. तो आनंद होता. त्या अंधारात, त्या बांधावर आम्ही दोघं एकमेकांच्या इतके जवळ आलो की आमचे श्वास एकमेकांमध्ये मिसळत होते. त्याने मला कमरेभोवती हात घालून स्वतःकडे खेचून धरलं होतं. कसलेलं आणि उबदार शरीर माझ्या शरीराला पूर्णपणे टेकलं होतं. त्या स्पर्शात एक अशी वीज होती जी माझ्या शरीरात कित्येक वर्षांनंतर अचानक सळसळली. माझा ऊर धडधडत होता आणि मला जाणवलं की आनंदाची नजर माझ्या चेहऱ्यावर, माझ्या ओठांवर खेळली होती. त्याचा श्वास खूप गतिमान झाला होता. "मालकीन, सांभाळा." त्याचा आवाज नेहमीपेक्षा खूप खोल आणि कातर वाटला. मी स्वतःला सावरलं, पण त्याने मला सोडण्याची घाई केली नाही. त्याचे हात अजूनही माझ्या कमरेवर होते. त्या स्पर्शात कमालीची ओढ आणि उत्कटता होती. मी हळूच त्याचे हात बाजूला केले, पण माझं हृदय आता माझ्या ताब्यात नव्हतं. आम्ही दोघेही शांत झालो, पण त्या शांततेत एक तीव्र वासना आणि प्रेमाची धुंदी हवेत तरंगत होती. आम्ही पाणी भरण्यासाठी विहिरीच्या मुख्य पाटाशी आलो. अंधारात इतका दाट होता की हाताचं बोटही दिसत नव्हतं. फक्त पाण्याचा आवाज येत होता. मी पाटाच्या कडेला बसून पाय पाण्यात सोडले. थंडगार पाणी पायाला स्पर्श करत होतं, पण माझ्या मनात मात्र एक वेगळीच आग धुमसत होती. आनंद माझ्या शेजारी येऊन बसला. त्या काळ्याकुट्ट अंधारात आमच्या शरीराची ऊब एकमेकांना जाणवत होती. अचानक त्याने अत्यंत धिटाईने आणि हळुवारपणे आपला हात माझ्या हातावर ठेवला. त्याचा तो उबदार, राकट हात माझ्या मऊ हाताला स्पर्श करताच माझ्या अंगावर काटा आला. मी हात मागे घेण्याचा प्रयत्न केला नाही. त्याने माझा हात हातात घेतला, त्याची बोटं माझ्या बोटांमध्ये गुंतवली आणि मग त्या अंधारात त्याने अत्यंत हळुवारपणे पण तितक्याच तीव्रतेने विचारलं, "मालकीन, एकाकीपणा फक्त तुम्हालाच नाही छळत, मलाही छळतोय. मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. खूप दिवसापासून मनात दाबून ठेवलंय." मी त्यांच्याकडे पाहिलं. अंधारात त्याचे डोळे चमकत होते. "काय बोलायचं आनंद?" माझा आवाज थरथरत होता. त्याने माझा हात थोडा जास्त घट्ट दाबला आणि म्हणाला, "मला तुमची काळजी घ्यायची आहे, जन्मभरासाठी. मला तुमच्यावर मनापासून प्रेम झालंय. मला तुमच्यासोबत लग्न करायचंय." आनंदचे ते शब्द
रात्रीच्या त्या शांततेत एखाद्या विजेसारखे कडकडले. माझे पाय अजूनही पाटाच्या थंडगार पाण्यात होते, पण त्याचे ते शब्द ऐकताच माझ्या संपूर्ण शरीरात एक उष्ण लहर धावून गेली. काळजाची धडधड इतकी वाढली की मला स्वतःच्याच हृदयाचे ठोके ऐकू येत होते. मी सुन्न झाले होते. एक साधी नवऱ्याच्या निधनानंतर एकाकी पडलेली शेतकरी बाई मी, आणि माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला शेतात काम करणारा हा तरुण मुलगा माझ्यासमोर हात धरून लग्नाची मागणी घालत होता. आनंद, हे तू काय बोलतोयस? तुला समजतंय का? माझा आवाज थरथरत होता. मी माझा हात त्याच्या पकडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तो सोडला नाही. उलट त्याने दुसरा हातही माझ्या हातावर ठेवला. मला सगळं समजतंय मालकीन. मी हे विचार करून बोलत नाहीये. हे माझ्या मनात कित्येक महिन्यापासून घुमसतंय. आनंदचा आवाज अत्यंत खोल आणि गंभीर झाला होता. जेव्हापासून मी या शेतात आलोय, मी तुम्हाला एकटं झगडताना पाहिलंय. तुमच्या डोळ्यातलं दुःख, तुमचं ते एकाकीपण माझ्या काळजाला आरपार टोचत होतं. सुरुवातीला ती फक्त सहानुभूती होती, पण कधीकधी मी तुमच्या प्रेमात पडलो हे माझं मलाच समजलं नाही. त्या किर्र अंधारात, रातकिड्यांच्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर आनंद माझ्या आणखीच जवळ सरकला. आमचे खांदे एकमेकांना घासले गेले. उन्हातान्हात काम करून कमावलेल्या त्याच्या शरीराची ती तीव्र ऊब मला माझ्या अंगावर जाणवत होती. पाटात वाहणाऱ्या पाण्याचा खळखळाट आणि आमच्या श्वासांचा वेग आता एक झाला होता. आनंद, समाज काय म्हणेल? माझं वय, तुझं वय, लोक आपल्याला जगू देणार नाहीत. मी व्यावहारिक जागी भीती मांडण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या स्वतःच्या आवाजातही ताकद हरवली होती. कारण मनात कुठेतरी एका स्त्री म्हणून मलाही त्या सुरक्षिततेची आणि उबदार कवेत घेणाऱ्या हातांची आस होती. मला समाजाची पर्वा नाही मालकीन, मला फक्त तुम्ही हवे आहात. आनंदने अत्यंत धिटाईने माझा हात उचलला आणि थेट आपल्या छातीवर ठेवला. त्याच्या छातीवर हात ठेवताच मला त्याच्या हृदयाचे वेगवान ठोके स्पष्ट जाणवले. त्याचे स्नायू कमालीचे घट्ट आणि कडक होते. त्याचा तो पुरुषी स्पर्श माझ्या हाताला सुखावून गेला. कित्येक वर्षांनंतर एका पुरुषाचा असा जिवंत, उष्ण स्पर्श माझ्या शरीराला होत होता. माझे डोळे नकळत मिटले गेले आणि माझ्या तोंडातून एक हलकीशी ओसासा निघाली. माझी ती अवस्था पाहून आनंद अधिकच उतावीळ झाला. त्या अंधारात त्याने हळूच आपला हात माझ्या गालावर आणला. त्याचे राकट, कष्टाळू हात माझ्या मऊ गालावर फिरू लागले. त्याचा तो स्पर्श इतका तीव्र होता की माझ्या अंगावर शहारा आला. माझ्या शरीरात एक सुप्त वासना आणि ओढ जागी होऊ लागली होती. तुम्हाला माझी भीती वाटते का? आनंदने अगदी माझ्या कानाजवळ येऊन हळू आवाजात विचारलं. त्याचा गरम श्वास माझ्या कानाच्या पाळीला आणि मानेला स्पर्श करून गेला, ज्याने माझ्या शरीरात एक वेगळीच वीज चमकली. नाही आनंद, भीती नाही तुझी. या परिस्थितीची वाटते, मी अत्यंत कातर स्वरात म्हणाले. मग स्वतःला माझ्या स्वाधीन करा. किमान या रात्रीसाठी तरी सगळं विसरून जा. असं म्हणत आनंदने अत्यंत हळुवारपणे पण घट्ट हाताने मला कवेत ओढलं. यावेळी मी विरोध करू शकले नाही. माझे हात नकळत त्याच्या रुंद खांद्यावर गेले. त्याने मला स्वतःशी छातीशी इतकं घट्ट दाबलं की आमच्यातील अंतर पूर्णपणे मिटलं. वाऱ्याने माझ्या साडीचा पदर आधीच बाजूला सरकला होता. त्याच्या गरम हातांचा स्पर्श आता थेट माझ्या पाठीवर आणि कमरेवर झाला. त्याची बोटं माझ्या पाठीवर फिरत असताना माझी शुद्ध हरपत चालली होती. अंधाराच्या त्या साम्राज्यात पिकाला पाणी देणं भान आम्हाला राहिलं नव्हतं. पाटातून पाणी शेतात वाहत होतं आणि इथे आमच्या भावनांचा पूर वाहू लागला होता. आनंदने त्याचं डोकं माझ्या मानेत लपवलं. त्याच्या ओठांचा स्पर्श माझ्या मानेच्या त्वचेला झाला आणि ती नकळत त्याच्या खांद्याला घट्ट पकडलं. आनंदच्या ओठाचा तो उष्ण स्पर्श माझ्या मानेवर होताच माझ्या संपूर्ण शरीरात एक वेगळीच शकाकुली निर्माण झाली. कित्येक वर्षापासून कोरड्या पडलेल्या माझ्या आयुष्याच्या जमिनीत जणू प्रेमाचा पहिला पाऊस पडत होता. रात्रीचा किर्र अंधार, गार वारा आणि शेतात कळकळणारं पाणी, या सगळ्या पार्श्वभूमीवर आमचे श्वास कमालीचे वेगवान झाले होते. आनंद, पुरे, कोणीतरी बघेल. मी अगदी क्षीण आवाजात मनाच्या कोपऱ्यात उरलेली थोडीशी सामाजिक भीती गोळा करून त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हातांमध्ये त्याला ढकलण्याची ताकद उरली नव्हती. उलट माझे हात त्याच्या मजबूत खांद्यावर अधिक घट्ट रोखले गेले होते. या वक्ताला शेतात आपल्याशिवाय कोणीच नाही आहे मालकीन, आणि आज मी तुम्हाला दूर जाऊ देणार नाही, आनंदने अत्यंत उत्कटतेने म्हणलं. त्याचा आवाज कमालीचा भरून आला होता. त्या अंधारात त्याने माझे दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि हळूच मला उभं केलं.
वाऱ्याच्या एका वेगवान झोक्याने माझी साडीचा पदर पूर्णपणे खांद्यावरून घसरला. रात्रीच्या अंधुक प्रकाशात आनंदची नजर माझ्यावर खेळली. त्याच्या नजरेत एक अनावर ओढ आणि कमालीची पुरुषी धिटाई होती. त्याने सावकाश आपले हात माझ्या कमरेवर ठेवले. त्याचे उबदार कष्टाळू हात माझ्या उघड्या कमरेच्या त्वचेला स्पर्श करताच माझ्या तोंडून एक हलकीशी आळस निघून गेली. मी नकळत माझे डोळे घट्ट मिटून घेतले. त्याचा एक हात माझ्या पाठीवरून सरकत वर आला आणि त्याने माझं डोकं हळूच आपल्या छातीशी लावलं. त्याच्या छातीची धडधड इतकी वेगवान होती, जणू एखादं वादळ तिथे घोंघावत होतं. मालकीन, आजवर या शेतात काम करताना मी रोज फक्त तुमचा विचार केलाय. रात्री घरात एकटं जाताना तुम्हाला काय वाटत असेल, या विचाराने मी कित्येक रात्री झोपलो नाहीये. मला तुमचा फक्त शेतकरी म्हणून आधार नाही व्हायचं, मला तुमच्या आयुष्याचा हक्काचा माणूस व्हायचंय. आनंदने माझ्या केसांतून हात फिरवत अत्यंत भावनिक होऊन सांगितलं. त्याच्या त्या शब्दांनी माझ्या मनातील संकोचाची भीती पार मोडून पडली. एका स्त्रीला आयुष्यात अजून काय हवं असतं? एक सुरक्षित कवेत घेणारा हात आणि तिच्या अस्तित्वावर जीवापाड प्रेम करणारा माणूस. मी माझे दोन्ही हात त्याच्या गळ्याभोवती टाकले आणि स्वतःला त्याच्या कवेत पूर्णपणे झोकून दिलं. आमच्यातील अंतर आता पूर्णपणे संपलं होतं. आनंदने अत्यंत हळुवारपणे माझं तोंड वर उचललं. अंधारातही त्यांचे चमकणारे डोळे माझ्या ओठांवर स्थिरावले होते. त्याचा चेहरा माझ्या चेहऱ्याच्या इतक्या जवळ आला की त्याचा गरम, वेगवान श्वास माझ्या ओठांना जाणू लागला. आणि मग अत्यंत तीव्र, रोमॅन्टिक आणि उत्कट अशा क्षणी आमचे ओठ एकमेकांना भिडले. तो स्पर्श केवळ शारीरिक नव्हता, त्यात दोन एकाकी आत्म्यांची कित्येक वर्षांची तहान होती. आनंदने मला इतक्या घट्ट कवेत धरलं होतं की मला श्वास घेणंही कठीण होत होतं. पण त्यात बंधनात एक अद्भुत सुख होतं. त्याचे हात माझ्या पाठीवर आणि कमरेवर अत्यंत वेगाने फिरत होते, जणू तो मला स्वतःमध्ये सामावून घेऊन पाहत होता. शेतातल्या पिकाला पाणी देणारा तो पाट वाहतच होता, पण आम्ही दोघं प्रेमाच्या आणि स्पर्शाच्या एका वेगळ्याच महापुरात वाहून गेलो होतो. त्या रात्री निसर्गानेही आम्हाला जणू आपलं कवन दिलं होतं. आजवर ज्या शेतात फक्त माझा घाम आणि कष्ट पाहिले होते, त्याच शेताने आज माझं पुन्हा फुललेलं स्त्रीत्व आणि आमचं उत्कट प्रेम पाहिलं. बराच वेळ त्या धुंदीत गेल्यानंतर आनंदने हळूच आपले ओठ मागे घेतले, पण त्याने मला कवेतून सोडलं नाही. त्याने माझं कपाळ चुंबलं आणि मला आपल्या बाहूंमध्ये सुरक्षितपणे वेढून ठेवलं. आता तरी विश्वास बसला ना माझ्यावर प्रेम आता तरी विश्वास बसला ना माझ्या प्रेमावर? त्याने हलक्या सुरात विचारलं. मी त्याच्या छातीवर डोकं ठेवून फक्त होकारार्थी मान डोलावली. माझं मन आता शांत होतं. त्या अंधाऱ्या आणि तीव्र रोमॅन्टिक रात्रीनंतर शेतातील ती वेळ जणू थांबली होती. पाटाचं पाणी शेतातल्या पिकांना तृप्त करत होतं आणि इथे विहिरीच्या कडेला आम्ही दोघं एकमेकांच्या कवेत विसावलो होतो. वाऱ्याची एक थंडगार झुळूक आली, ज्याने माझ्या शरीरात शहारा आणला. मी आनंदच्या मिठीत आणखीनच स्वतःला गोळा करून घेतलं. माझी अवस्था पाहून आनंदच्या चेहऱ्यावर एक गोड, पुरुषी हसू उमटलं. त्याने अत्यंत प्रेमाने स्वतःची चादर काढली आणि ती माझ्या उघड्या खांद्यावर पांघरली. पण ती चादर पांघरताना त्याने उबदार हात पुन्हा एकदा माझ्या हाताला आणि गळ्याला स्पर्श करून गेले. त्या स्पर्शात आता सुरुवातीची भीती नव्हती, तर एक हक्काची आणि तीव्र ओढ होती. मालकीन, नाही, आता मी तुम्हाला मालकीन नाही म्हणणार, आनंदने अगदी माझ्या कानाजवळ येत आपल्या आवाजात हळू करत म्हटलं. त्याचा गरम श्वास माझ्या कानाच्या पाळीला स्पर्श करत होता, ज्यामुळे माझ्या मनात पुन्हा एकदा थरकाप उडाला. मग काय म्हणणार? मी लाजून माझं तोंड त्याच्या छातीवर लपत विचारलं. माझी राणी, माझ्या याच 5 एकर समाजाची आणि माझ्या मनाची राणी. आनंदने अत्यंत धिटाईने माझं हनुवटी धरून माझं तोंड वर उचललं. त्या अंधारातही माझे डोळे प्रेमाने आणि एका वेगळ्याच धुंदीने चमकत होते. त्याने सावकाश आपले मजबूत हात माझ्या पाठीवरून फिरवत मला आपल्या आणखी जवळ ओढलं. आमची शरीर पुन्हा एकदा एकमेकांना पूर्णपणे टेकली. त्याच्या छातीचे घट्ट स्नायू माझ्या छातीवर दाबले जात होते आणि आमच्या हृदयाचे ठोके एकाच लयीत धडकत होते. त्या रात्री निसर्गही आमच्यावर मेहरबान होता. आकाशात ढगांच्या आतून हळूच चांदणं प्रकाशाची तिरीप टाकत होतं. त्या अधूक प्रकाशात आनंदने माझ्या चेहऱ्याकडे पाहिलं. वाऱ्यामुळे विस्कटलेले माझे केस त्याने अत्यंत हळुवारपणे माझ्या कानामागे सरकवले. त्याची बोटं माझ्या गालावरून मानेवर घसरत खाली आली, जिथे त्याचा स्पर्श एका विजेसारखा माझ्या शरीराला सरसळला. आनंद, हे सगळं स्वप्न तर नाही ना रे?
उद्या सकाळी जेव्हा सूर्य उगवेल तेव्हा आपण पुन्हा तेच जुनं आयुष्य जगणार का? माझ्या मनातल्या भीतीने पुन्हा तोंड वर काढलं. हे स्वप्न नाही, ही आपली खरी सुरुवात आहे, आनंदने अत्यंत तीव्रतेने आणि विश्वासाने म्हटलं. त्याने माझा डाव हात घेतला आणि आपल्या ओठांजवळ नेऊन माझ्या हाताच्या तळहातावर एक अत्यंत प्रदीर्घ आणि उष्ण चुंबन घेतलं. त्याचा तो ओला स्पर्श माझ्या मनाचा ठाव घेऊन गेला. उद्या सकाळी सूर्य उगेल तेव्हा मी फक्त तुमचा नोकर किंवा शेजारी नसेल, तर तुमचा हक्काचा माणूस म्हणून जगासमोर उभा राहीन. मला समाजाची भीती नाही, कारण माझ्या जगात आता फक्त तुम्हीच आहात. त्यांच्या या शब्दांनी माझ्यात एक वेगळंच धैर्य निर्माण केलं. मी त्यांचे दोन्ही हात घट्ट पकडले. त्या शांत एकांतात रात्री शेताच्या कुशीत आम्ही दोघेही एकमेकांना जन्मभर साथ देण्याचे आणाभाका घेतले. आनंदने मला पुन्हा एकदा आपल्या कवेत घेतलं, पण यावेळी मिठी आधीपेक्षा खूप जास्त उत्कट आणि हक्काची होती. त्याने आपले ओठ माझ्या कपाळावर, मग डोळ्यावर आणि शेवटी अत्यंत हळुवारपणे माझ्या ओठांवर टेकवले. त्या शांत रात्रीत केवळ रातकिड्यांचा आवाज आणि आमच्या श्वासांची गती हवेत गुंजत होती. आम्ही दोघेही भूतकाळ आणि भविष्याची चिंता विसरून केवळ त्या वर्तमान काळातील सुंदर, तीव्र आणि रोमॅन्टिक क्षण पूर्णपणे हरवून गेलो होतो. पण ही रात्र संपत आली होती. आणि पूर्वेच्या कडेला तांबडं फुटू लागलं होतं. पहाटेचा गार वारा 5 एकराच्या त्या शेतातल्या पिकांना डोलत होता. रात्रीचा तो किर्र अंधार आता हळूहळू विरघळत होत चालला होता. पण विहिरीच्या पाटाशी आमची जागा वेगळी वेळ अजूनही थांबलेली होती. आनंदच्या कवेत संपूर्ण रात्र कशी निघून गेली याचं मला भान राहिलं नव्हतं. त्याचा उबदार हात अजूनही माझ्या पाठीवर आणि कमरेवर घट्ट रोखलेला होता. आनंद आता उजाडलेलं रे, घराला निघायला हवं, मी त्याच्या छातीवर रेंगाळत अत्यंत कातर आणि मऊ स्वरात म्हणाले. त्या तीव्र आणि उत्कट रात्रीनंतर माझ्यातील भीती पूर्णपणे संपली होती, पण एका नव्या आयुष्याची उत्सुकता मनाला लागली होती. आनंदने माझे विस्कटलेले केस पुन्हा एकदा हळुवारपणे मागे सारले. त्याच्या डोळ्यात रात्रभराची धुंदी आणि माझ्याबद्दलचं अथांग प्रेम स्पष्ट दिसत होतं. त्याने माझ्या कपाळावर एक घट्ट उबदार चुंबन घेतलं आणि म्हणाला, उजाडू दे राणी, आजची सकाळ रोजच्यासारखी नाही आहे. आज मी चोरून किंवा लपून तुझ्या घरात येणार नाही. आज मी जगासमोर तुझा हात पकडणार आहे. आम्ही दोघं उभे राहिलो. माझ्या साडीचा पदर अजूनही त्याच हातातल्या चादरीने वेढला होता. आम्ही शेताच्या बांधावरून घराच्या दिशेने चालत आलो. सकाळी जेव्हा गाव हळूहळू जागं होत होतं तेव्हा आनंद थेट माझ्या घरात आला. नेहमी तो शेतात काम संपवून बाहेरच्या जायचा, पण आज तो घरात येऊन थेट देवाऱ्यासमोर उभा राहिला. त्याने देवापुढचा दिवा लावला आणि माझ्याकडे पाहिलं. मी माझ्या घरांशी आणि गावातल्या प्रमुख लोकांशी आजच बोलणार आहे. मला माहीत आहे, लोक सुरुवातीला नाव ठेवतील, वय आणि परिस्थितीचे दाखले देतील, पण ज्या शेताने आपला घाम पाहिला त्याच शेतातले काल आपले एकमेकांवरील ओढ आणि पवित्र प्रेमही पाहिलं. मला आता मागे हटायचं नाहीये. त्याच्या डोळ्यातील ती पुरुष धिटाई आणि माझ्यासाठी सर्व काही पणाला लावण्याची तयारी पाहून माझे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. मी पुढे झाले आणि त्याच्या मजबूत छातीवर माझे दोन्ही हात ठेवून त्याला घट्ट मिठी मारली. या घरात नवऱ्याच्या जाण्यानंतर ते अथांग आणि भयानक एकटेपण दाटून राहिलं होतं. ते आनंदच्या केवळ एका रात्रीच्या स्पर्शाने आणि त्याच्या खंबीर साथीने कायमचं दूर पळून लावलं होतं. त्याच दिवशी दुपारी आनंदने सर्व बांधवांना छेद दिले. गावातल्या 2 समजदार मोठ्या माणसांना सोबत घेऊन माझ्या घरी लग्नाचा प्रस्ताव आणला. सुरुवातीला गावात थोडी कुजबूज झाली. लोकांनी वेगवेगळ्या चर्चा केल्या, पण आनंदच्या खंबीर स्वभावापुढे आणि त्या माझ्यावरील खऱ्या प्रेमापुढे कोणाचंही काही चाललं नाही. 5 एकराची ती जमीन, जी कधीकाळी माझ्यासाठी एक ओझं वाटत होती, ती आता आमच्या दोघांच्याच कष्टाने आणि प्रेमाने पुन्हा एकदा हिरवीगार होणार होती. काही दिवसातच, अगदी साधेपणाने मंदिरात आम्ही दोघांनी एकमेकांच्या गळ्यात माळ घातली. त्यानंतरची पहिली रात्र, जेव्हा आनंद अधिकृतपणे माझा नवरा म्हणून माझ्या खोलीत आला. खोलीत समयीचा मंद प्रकाश होता. त्याने दार-खिडक्या लावून घेतल्या आणि तो माझ्याजवळ आला. रात्रीच्या त्या शांततेत जेव्हा त्याने पुन्हा एकदा मला त्याच्या त्याच मजबूत आणि उबदार कवेत घेतलं, तेव्हा मला जाणीव झाली की नियतीने जरी माझ्याकडून खूप काही हिरावून घेतलं होतं, तरी या सध्या कष्टाळू मुलाच्या स्वरूपाने तिने मला माझं हरवलेलं जग आणि एका खऱ्या, तीव्र प्रेमाची ऊब परत दिली होती.
तो काळोख आता संपला होता आणि आमच्या आयुष्यात चांदण्यांचा एक नवा रोमॅन्टिक प्रकाश कायमचा पसरला होता.